आज दिवसभरात महायुती किंवा महाविकास आघाडीचा एकही उमेदवार जाहीर नाही। महायुतीच्या 10 तर महाविकास आघाडीच्या 7 उमेदवारांची घोषणा बाकी। उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुक अस्वस्थ। महायुतीतला जागा वाटपाचा पेच सुटेना। नाशिक रत्नागिरीसाठी शिवसेना आक्रमक तर शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे भाजपची मात्र कोंडी। भाजप उमेदवारी जाहीर करत नसल्यानं उदयनराजे अस्वस्थ। राज्य शरद पवारांच्या संपर्कात असल्याची साताऱ्यात चर्चा। राजांनी दबाव वाढवल्याची चर्चा। धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं अघोरी कृत्य। धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटला। संजय राऊतांची भाजपवर टीका। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरे शिवतीर्थावरील सभेत कोणती घोषणा करणार? महायुती समावेश आणि मनसेच्या उमेदवारांच्या घोषणेची दाट शक्यता। अजितदादांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना कानपिचक्या। कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा पाटलांना फडणवीसांचा सल्ला। इंदापुरातील सभेत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं नाव टाळलं। भाषणात फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांबाबत एकदाही उल्लेख न केल्यानं इंदापुरात उलटसुलट चर्चा। ऐन निवडणुकीमध्ये शरद पवारांचा दुष्काळी भागाचा दौरा। 8 एप्रिलला पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती तालुक्याचा करणार दौरा। वसंत मोरेंचा वंचितमध्ये पक्षप्रवेश। पुण्यातून मोरे वंचितचे उमेदवार तर वसंत मोरे पुण्यात प्रस्थापितांना तगडी लढत देणार। फडणवीसांचा शरद पवारांना धक्का। इंदापूरमधील प्रवीण मानेंचा भाजपमध्ये वाटेवर तर निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीसांचा पवारांना धक्का। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 5 न्याय आणि 25 गॅरंटीचा काँग्रेसचा जाहीरनामा तर 30 लाख सरकारी नोकऱ्यांचं दिलं आश्वासन। राज्यातल्या 8 जिल्ह्यांना गारपिटीसह पावसाचा इशारा। सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।